जर मी तुम्हाला सांगितलं की 500 वर्षात, गेल्या 500 वर्षात 3 महासत्ता एकाच पॅटर्नमुळे नष्ट झाल्या, तर तुम्ही काय बोलाल? पॅटर्न सेम आहे आणि तोच अमेरिकासुद्धा फॉलो करते. जणू काय आपण ती स्क्रिप्ट वाचतोय. स्पेन, ब्रिटन आणि सोव्हिएत युनियन या 3 महासत्ता होत्या. 3 वेळा एकच चूक आणि शेवटसुद्धा एकच. महासत्ता युद्धाने मरत नसतात हो, त्या आतून कोसळतात. 1590मध्ये स्पेन पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत एम्पायर होतं. त्यांच्या ताब्यात जगातील अर्ध गोल्ड आणि सिल्वर होतं. त्यांची मिलिटरी संपूर्ण युरोपवर डॉमिनेट करत होती. त्यांची करन्सी सर्वत्र ॲक्सेप्ट केली जात होती. तरीसुद्धा फक्त 80 वर्षात ते बँकरप्ट झाले. एक सेकंड रेट पॉवर बनले आणि कधीच रिकवर झाले नाही. 1914मध्ये ब्रिटन मानव इतिहासातलं सर्वात मोठं एम्पायर चालवत होतं. ब्रिटिश टेरिटरीवर सूर्य कधीही मावळत नसतो, दॅट्स व्हॉट दे सेड. आणि पाऊंड स्टर्लिंग ग्लोबल रिझर्व्ह करन्सी होती. तरीसुद्धा 40 वर्षात ते एम्पायर संपलं. करन्सी कोलॅप्स झाली आणि ब्रिटनचा अमेरिकेचा ज्युनियर पार्टनर बनवला. 1991मध्ये सोव्हिएत युनियन दुसरी सुपर पॉवर होती. तिच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स, ग्लोबल इन्फ्लुएन्स आणि जगभर सॅटेलाइट्स होते. पण फक्त 900 दिवसात त्यांचं अस्तित्व संपलं. कशामुळे? युद्धामुळे झालं का? नाही, इकॉनॉमिक इन्फ्लेशनमुळे होतं हे. 3 वेळा 3 सुपर पॉवर्स, एकच चूक. आणि सगळे एक्झॅक्ट सिक्वेन्स फॉलो करत होते. युनायटेड स्टेट्स त्या जे सिक्वेन्स फॉलो करत होते त्याच्यापैकी 6 स्टेजपैकी 5 स्टेजेस ऑलरेडी पूर्ण केलेले आहेत त्यांनीसुद्धा. टेक्स्टबुकमध्ये नाही, रिअल वर्ल्डमध्ये. ज्यावेळेला एखादी सुपर पॉवर मरते, ती इन्व्हेंशनने सुरू होत नाही किंवा मिलिटरी डिफीटने सुद्धा होत नाही. ते सुरू होतं इकॉनॉमिक एक्झॉशनमुळे. एम्पायर स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त पसरतं. 150 देशांपेक्षा जास्त मिलिटरी बेसिस, अनेक फ्रंट्सवर युद्ध, पूर्ण न होणारे प्रॉमिसेस आणि कधीही न फिरता येणारा डेट. सुरुवातीला डिक्लाईन दिसत नाही हो, कारण करन्सी चालत असते. मिलिटरी अजूनही बॅटल्स जिंकते आणि गव्हर्नमेंट प्रॉमिसेस करत असतं. पण आतून फाउंडेशन तुटायला लागलं असतं आणि तेच कळत नसतं. पहिल्या ग्लोबल एम्पायरपासून म्हणजे स्पेन 1500 ते 1600च्या दरम्यान, कारण हाच एक आपल्याकडे ओरिजिनल ब्लूप्रिंट आहे. म्हणजे 1492मध्ये कोलंबसने ज्या वेळेला अमेरिका शोधली, त्याच्यानंतर खरी स्पेनची खरी ओळख बनली, ती वर्ल्ड पॉवर बनली. 2 एम्पायर्स होते अजूनही, ॲस्टेक आणि इन्का एम्पायर्स. ते त्यांनी जिंकून घेतले. सगळ्यात श्रीमंत गोल्ड आणि सिल्वर माइन्स त्यांनी ताब्यात घेतल्या. 1550पर्यंत स्पॅनिश शिप्स दरवर्षी जवळजवळ 200 टनपेक्षा टन्स सिल्वर घरी आणत होत्या आणि 1600पर्यंत हा आकडा जवळजवळ 400 टन्सपेक्षा जास्त झाला. स्पेनने युरोपचा मनी सप्लाय कंट्रोल केला. स्पॅनिश रियाल ही ग्लोबल रिझर्व्ह करन्सी बनवली आणि सगळ्यांना स्पॅनिश रियाल हवी पण होती. त्यांना स्पॅनिश सिल्वर हवी होती. इकडूनच पॅटर्न सुरू होतो तो मनी कंट्रोलचा. जगाचं मनी कंट्रोल करणारा देश स्वतःला इनविन्सिबल समजतो. 1556 ते 1598पर्यंत राजा फिलिपकडे इतिहासातील कोणत्याही राजापेक्षा जास्त पैसा होता. आणि तो पैसा त्यांनी एम्पायरवर खर्च केला. पण कुठे? मिलिटरी ओव्हर एक्सटेन्शनवर. मिलिटरी ओव्हर एक्सटेन्शन हीच पहिली स्टेज असते. स्पेन एकाच वेळी सगळीकडे युद्ध करत होती. मेडिटेरियनमध्ये करत होती, ओटोमन एम्पायर बरोबर करत होती, फ्रान्स बरोबर करत होती, इटली बरोबर करत होती, नेदरलँडमधले प्रोटेस्टंट रिबेल्स बरोबर पण करत होती. इंग्लंडच्या नेव्हीबरोबर यांचं युद्ध चालू होतं. फिलिपिन्समध्ये त्यांचं युद्ध चालू होतं आणि अमेरिकामध्ये सुद्धा त्यांचं युद्ध सुरू होतं. 1580पर्यंत स्पेन जवळजवळ 4 कॉन्टिनेंटवर मिलिटरी कमिटमेंटमध्ये अडकली होती. काय खर्च असेल त्याचा? प्रचंड. स्पेनच्या एकूण रेव्हेन्यूपैकी जो टॅक्समध्ये येतो, त्याच्यातला अर्धा पैसा फक्त मिलिटरीला जात होता. 50% खर्च मिलिटरीला जात होता आणि तरीसुद्धा त्यांना ते पुरेसं नव्हतं. तिकडूनच स्टेज 2 आला. स्टेज 2 तो असतो करन्सी डिबेसमेंट. म्हणजे करन्सीची ॲक्च्युअल व्हॅल्यू घटवणं, पण ती टिकवणं. स्पॅनिश क्राऊन टॅक्सेसमधून बिल्स भरू शकली नाही, म्हणून त्यांनी प्रत्येक फेलिंग एम्पायर जे करतात तेच केलं. काय केलं? करन्सी डिबेस केली. सिल्वर कॉईनमध्ये त्यांनी कॉपर मिसळायला सुरुवात केली. प्युअर सिल्वर असलेला कॉईन पहिले 50% कॉपर आणि मग 75% कॉपर झाला. फेस व्हॅल्यू तीच राहिली, पण रिअल व्हॅल्यू कोसळली ना. 1600पर्यंत स्पॅनिश सिल्वर कॉईनमध्ये सिल्वरच नव्हतं.
मर्चंटने ते कॉईन्स फेस व्हॅल्यूवर ॲक्सेप्ट करणं थांबवलं. कसं करणार? आणि इन्फ्लेशन फुटली. मग आला स्टेज 3, डेट स्पायरल. जशी करन्सी तुमची डिबेस झाली, त्यांच्याकडे काही इलाजच नाही राहिला. त्यांनी कर्ज घ्यायला सुरुवात केली. कोणाकडून? इटालियन बँकेर्सकडनं घेतली, जर्मन बँकेर्सकडनं घेतली. जो पैसे देईल त्यांच्याकडनं ते घेतलेली. 1557मध्ये फिलिप्सच्या राज्याला 20 वर्ष ही नाही झालेली, स्पेनने बँकरप्सी जाहीर केली. डेट डिफॉल्ट केलं, रिस्ट्रक्चर केलं आणि पुन्हा कर्ज घेतलं. 1560मध्ये पुन्हा कर्ज घेतलं, त्याच्यामध्ये पुन्हा बँकरप्सी जाहीर केली. 1570मध्ये पुन्हा बँकरप्सी जाहीर केली. 1596मध्ये पुन्हा बँकरप्सी जाहीर केली. 40 वर्ष 4 बँकरप्सीज. प्रत्येक वेळी रिफॉर्मची प्रॉमिस आणि प्रत्येक वेळी परत तेच बॉरोइंग अँड स्पेंडिंग. ह्यातून स्टेज 4 आला, लॉस ऑफ प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी. स्पेनच्या कोलॅप्सबद्दल लोक एक गोष्ट समजत नाहीत. त्यांच्याकडे जगात सगळ्यात जास्त गोल्ड आणि सिल्वर होतं आणि त्याच गोष्टींनी त्यांना नष्ट केलं. अनलिमिटेड पैसा आला की प्रोडक्शन थांबतं. जेव्हा आयात करता येते तेव्हा शेती कशाला करायला पाहिजे? जेव्हा विकत घेता येतं तर शिप्स कशाला पाहिजेत? जेव्हा खर्च करता येतो ते इनोव्हेशन कशाला पाहिजे? स्पॅनिश मॉबिलिटीला काम करणंच कमीपणाचं वाटायला लागलं. मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं, ॲग्रिकल्चर स्टॅग्नंट झालं आणि सगळीकडे वेल्थ इम्पोर्टवर खर्च होऊ लागले. अमेरिकामधून आलेलं गोल्ड सिल्वर सरळ बाहेर गेलं. कशावर? फ्रेंच वाईनवर, इटालियन सिल्कवर आणि डच गुड्ससाठी. स्पेन फक्त एक साधन बनलं की वेल्थ आतमध्ये येत होती आणि लगेच बाहेर जात होती. 1600पर्यंत स्पेन जवळजवळ काहीच प्रोड्यूस करत नव्हतं. इम्पोर्ट्सवरच पूर्ण अवलंबून होतं आणि सगळं सिल्वरवर अवलंबून होतं. जेव्हा सिल्वर माइन्स कमी पडू लागल्या त्यावेळेला काय? त्यावेळेला तर सिस्टम कोसळणारच ना. त्यातूनच स्टेज 5 आला, सोशल डिके. काय असतो सोशल डिके? इकॉनॉमी फेल झाली, क्राईम वाढला, मॅड्रिडच्या रस्त्यावर बेगर्स भरले, प्रोडक्टिव्ह लोक देश सोडून गेली, बेस्ट माइंड्स फ्रान्स, इंग्लंड, नेदरलँडमध्ये गेली. स्पेनमध्ये काय उरलं? ब्युरोक्रॅट्स उरले, सोल्जर्स उरले आणि प्रीस्ट उरले. काय करायचं आहे त्यांचं? ते काय प्रोडक्टिव्ह आहेत का? 1700पर्यंत स्पॅनिश एम्पायर फक्त नावापुरतं उरलं. कागदावर मोठं पण आर्थिकदृष्ट्या मेलेलं. वर्ल्ड सुपर पॉवर 1 सेंचुरीमध्ये सेकंडरी पॉवर बनली आणि कधीच रिकवर झाली नाही. आजचा जो स्पेन आहे हा फक्त एक रिजनल युरोपियन कंट्री आहे. सुंदर आहे, कल्चर्ड आहे, वर्ल्ड स्टेजवर इनरिलेव्हंट आहे. हेच ते इम्पिरियल कोलॅप्स आहे. ज्या गेल्या 500 वर्षात 3 महासत्ता एकाच पॅटर्नमुळे नष्ट झाल्या, तोच पॅटर्न अमेरिकासुद्धा गिरवतो आहे. जवळजवळ 75 देशांमध्ये त्यांचे मिलिटरी बेसिस आहे, जे स्पेनचे सुद्धा होते, इंग्लंडचे सुद्धा होते. अनेक फ्रंट्सवर त्यांचे युद्ध चालू आहेत. पूर्ण न होणारे प्रॉमिसेस ते आज जनतेला करतात आहेत आणि त्यांच्यावरसुद्धा कधी न फिरता येणारा डेट आहे, कर्ज आहे. सुरुवातीला डिक्लाईन दिसत नाही. कारण का? करन्सी चालते, त्यांची करन्सी चालते, डॉलर चालतं आहे. मिलिटरी त्यांची अजूनही बॅटल्स जिंकत असते. अमेरिकेची मिलिटरी बॅटल जिंकते किंवा जिंकण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि गव्हर्नमेंट प्रॉमिस करते. पण अशाच वेळेला मी आधीसुद्धा सांगितलं, फाउंडेशन तुटायला लागतं. इंटरनल फाउंडेशन तुटतं कारण रिसोर्सेस चुकीच्या ठिकाणी वापरले जातात, प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी कमी होते, बेस्ट माइंड्स देश सोडून जातात, जे अमेरिकेबाबत आता होते. मग ॲक्सेलरेशन सुरू होतं. जे अलाईज आहेत ते हेज करायला लागतात, एनिमीज जे आहेत ते बाउंड्रीज टेस्ट करायला लागतात, ट्रेड पार्टनर्स जे आहेत ते अल्टरनेटिव्ह शोधायला लागतात आणि रिझर्व्ह करन्सी स्टेटस हळूहळू शिजू लागतो. तसा आता डॉलरायझेशन होते. मग एकदम लक्षात येतं की जी गोष्ट पॉवरफुल बनवत होती आपल्याला, तीच आता आपल्याला वीक बनवते. तुमची करन्सी जी सगळ्यांना हवी होती ती पुन्हा घरात फ्लड होते. चायनापासून, भारतापासून आणि बाकीच्या जवळजवळ जगामधले सर्व देश अमेरिकन ट्रेजरीज बॉन्ड्स विकतात आहेत. ज्यावेळेला अमेरिकन बॉन्ड्स विकले जातात त्यावेळेला ते कोणाला विकतात? अमेरिकेलाच विकतात. अमेरिकात ते घेते. ते जे पैसे पुन्हा अमेरिकेमध्येच फ्लड व्हायला सुरुवात होते. म्हणजे तुमची करन्सी जी सगळ्यांना हवी असते ती पुन्हा घरात फ्लड व्हायला सुरुवात होते.
जगभर पसरलेलं जे मिलिटरी बेस आहे ते अनसस्टेनेबल ठरायला लागतं. आणि स्ट्रेंथ ज्याला आपण बोलत असतो आणि ज्या स्ट्रेंथच्या जीवावर आपण जे प्रॉमिसेस केलेले असतात ते फक्त रिकामे शब्द बनतात. हे थिओरॉटिकल नाही आहे. हे स्पेन, ब्रिटन आणि सोव्हिएत युनियनसोबत झाले आहे आणि तेच डिसिजन आज अमेरिकासुद्धा घेते. त्यांना वाटलं की त्यांची पॉवर परमनंट आहे. त्यांनी मिलिटरी ओव्हर एक्सटेंड केलं, करन्सी डिबेस केली आणि रियालिटी ॲक्सेप्ट करायला त्यांनी खूप उशीर केला. आज अमेरिकासुद्धा त्याच लाईनवर चालली आहे आणि कदाचित त्यांनासुद्धा उद्या असंच वाटेल की आपण खूप उशीर केला. थँक्यू सो मच.